मित्रांनो, ही बघा आपल्या शाळेची कवायत आणि आपल्या शाळेची शिस्त. प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. भारत आज एक पारतंत्र्यात आहे असं मला वाटतं. त्यानुसार सर्वांनी सरकारने व्यवस्थित काळजी घेऊन सगळ्यांनी चांगलं वागा, नीट वागा, देश चांगला चालवा. बाकी काय आपलं म्हणणे, चांगलं वागावं, बाकी काय. तू गेला नाही खेळायला का बरं? आता आज आम्हाला चान्स आहे, बघू काय होतंय ते आता. हो, आता मात्र 8 बॉल 8 धावा. आता मात्र फटका सजवलाय, फटका उंच हवेमध्ये. पाहूया काय होत आहे. सेनाजी कपडे, भंडाऱ्याचा नाद, वर बगड्या, चल उचल टाक. आणि यामध्ये ना सगळ्यात जास्त जी मेहनत घेतली, रात्रंदिवस जी मेहनत घेतली, त्या आकाशासाठी आपण सर्वांनी टाळ्या वाजवा. खरंच त्यांनी खूप मेहनत घेतली. मित्रांनो, आज आहे प्रजासत्ताक दिवस आणि आम्ही चाललोय आज वळती गावात. आणि 360 ब्लॉगर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आमच्या सर्व मित्र परिवाराकडून तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आपण आलोय गावात आणि गावात अशी लई गर्दी आहे. तिकडे जायची काही हिंमत होईना म्हणून थांबलोय इथं. आता तिकडे चाललंय झेंडा वंदन. दाखवतो तुम्हाला थोडंसं जवळ जाऊन. लई नाही जवळ जाऊ शकत आम्ही, बघू चला. मित्रांनो, ही आहे आपल्या गावाची वेस महाराजांची आणि इथे झालंय सगळं. आता इथं सगळे लोक उभी होती महाराजच्या मंदिरापुढं, तर सगळे गेले तिकडं आणि तिकडं सगळा शो चालू आहे. मित्रांनो, आपण चाललोय वर, तिथं झेंडा वंदन झालंय. आता तुम्हाला सगळ्यांना दाखवतोय वरती काय चाललंय. मित्रांनो, आत्ताच आम्ही आलोय वरती, पण आता झेंडा वंदन झाले, थोडा उशीर झालाय. आपण जरा सदस्यांची जरा मुलाखत घेऊ. मित्रांनो, आता आपण योगिता लोंढे यांच्याकडे आलोय. थोडे प्रजासत्ताक दिनाबद्दल माहिती सांगा. आज 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. आज 77 वर्षांपूर्वी भारताचं संविधान लागू झालं. त्यानिमित्त आपण हा दिन साजरा करतो. प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, आम्ही आलो आता गावातल्या शाळेचं झेंडा वंदन करण्यासाठी. आता इथलचं दाखवतो तुम्हाला. तिकडं तर उशीर झाला पण इथं नाही झाला. चला मित्रांनो, झालंय झेंडा वंदन. आता बघू शकता चाललंय झेंडा वंदन. पुढले गर्दी त्यामुळे पुढं काय जात नाही. प्रत्येक विजय असो होतं. मी हार्दिक शुभेच्छा. विजय असो. मित्रांनो, ही बघा आपल्या शाळेची कवायत आणि आपल्या शाळेची शिस्त. आचारसंहितेमुळे विद्यार्थ्यांचे भाषण व सांस्कृतिक कार्यक्रम हे झाले नाही इथे. तर मित्रांनो, मागाशी तुम्ही पाहिलं का आमच्या शाळेत कार्यक्रम होते, पण आचारसंहितेच्या कारणाने आमच्या शाळेत काही भाषण बिषण झाले नाही. त्यामुळे आम्ही आता इथं बसलो आहे. मॅच चालली, ओमची त्यांची मॅच आहे. ओम, तू गेला नाही खेळायला का बरं? आता आज आम्हाला चान्स आहे, बघू काय होतंय ते आता. हो, आता मात्र आता अमरदीप चॅलेंजर वर्सेस डीजे निकम फाउंडेशन यांचा टॉस होणार आहे. आक्रमण नक्कीच केलं. आपण आता पुढच्या अमरदीप चॅलेंजर कर्णधार नक्कीच याकडे टॉससाठी यायचे. विनर साठी आंबाची खानावळ यांच्याकडून एक कुपन आहे. मित्रांनो बघा, आंबाची नाही आबाची. आंबाचीच म्हणलं. अमरदीप चॅलेंजर जिंकलेला आहे. क्रमांक दुसरं टाकण्यासाठी नक्कीच आमंत्रित केलंय. काय बॅटिंग का बॉलिंग? निखिल भोर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 12 बॉल 23 धावांचं समीकरण नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आता मात्र फाईन लेगच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला भेटतोय. चेंडू जातोय अगदी सीमारेषा पार. कारण चौका घेतलं तर ना तेरी ना मेरी धावपलकावर डबल दुरी 22 धावा. आता मात्र समोरच्या दिशेला आक्रमण चढवलंय. चेंडू जाऊन पोहोचलाय अगदी धडक धडक 4 रन चौकार. नक्कीच आपण पाहतोय यावेळी 8 बॉल 8 धावा. आता मात्र फटका सजवलाय, फटका उंच हवेमध्ये. पाहूया काय होत आहे. सेनाजी कपडे, भंडाऱ्याचा नाद, वर बगड्या, चल उचल टाक. गणगणी षटकार 6 धावा. फटका मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि नक्कीच आपण पाहतोय अमरदीप चॅलेंजर संघ नक्कीच विजयी होताना आपल्याला पाहायला भेटतोय. संघाचं अभिनंदन असेल तर
आजच्या टीमची खास विजयाची मानकरी म्हणजे आमचे सागर भाऊ. एक नंबर आणि कडक बॅटिंग केली म्हणजे आज आम्हाला अपेक्षा हीच होती. खूप दिवसापासून वाट बघत होतो. आज त्यांनी साक्षात उतरून दाखवली. या विजयाचे शिल्पकार म्हणजे सागर भाऊ डायरेक्ट या ठिकाणी आतापर्यंत या ठिकाणी 111 मीटरचा सर्वात लांब हाईटचा षटकार होता आणि आज आणि आज 113 मीटर सागरदा लोखंडे यांनी वड्यात षटकार मारला डायरेक्ट 113 मीटर पेक्षा फुटभर लांब तर मित्रांनो, अमरदीप मित्रमंडळाचा इलिमिनेटर राऊंड चालू आहे आपल्या संघाचा आणि 6 बॉलात 20 धावांची गरज आहे. अर्जुन दास स्वतः बॉलिंग करतोय. पाहूया संघासाठी काय करामत करतोय. स्टे ट्यून. एलिमिनेटर सामना नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. पहिला चेंडू आता मात्र ताकदीचा वापर चेंडू करतोय हवाई सफर. आता मात्र आडवे रस्ते फटका ठेवलाय. चेंडू धावून पोहोचतो अगदी 1 बाउंड 3 पार. हे रास्ते काय वाटते होती का नाही होत. 4 बॉल 10 पाहिजेत मित्रांनो. पाहूया काय होतंय. तर मित्रांनो, आमचा संघ होता अमरदीप आणि अमरदीप मित्रमंडळाचे आणि आमच्या संघाचे सर्व अर्जुन शेठ भोर यांनी शेवटची ओव्हर टाकली. पण इथून मागच्या सगळ्या मॅच आम्ही जिंकलो, पण याच्यात आम्हाला काही यश आलं नाही. तर अर्जुन सर, तुमचं काय म्हणणं आहे या गोष्टीवर? सर्वांनी या ठिकाणी सांघिक खेळ केला आणि या ठिकाणी स्कोअर सुद्धा चांगला झाला होता आमचा. परंतु बॉलिंग आणि थोडीशी मिसफिल्डिंग त्याच्यामधलं आम्हाला या ठिकाणी या सामन्यामध्ये हार पत्करावी लागली. तरी पण मी माझ्या सर्व खेळाडूंचे या ठिकाणी सर्वांचा हार्दिक आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. आतापर्यंतच्या सामन्यामध्ये शेवटी हा खेळ हार्दिक चालू आहे, परंतु सगळ्या सामन्यामध्ये सगळ्यांनी सांघिक खेळ करून चांगलं काम केलं या ठिकाणी केलं. विशेषतः गणेश असेल, मंगेश असेल, सागर असेल, सगळ्यांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो. सागर सर, तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं असं आहे, टीम चांगली खेळली, कॉम्बिनेशन चांगलं होतं आणि सगळ्यात वाखाणण्याजोगी गोष्ट म्हणजे अर्जुनदा आणि आम्ही नक्कीच आपण पाहतोय आमचे मित्र 2005 पासून अर्जुनदाला कधीच असं किपिंग करताना बघितलं अक्षय गायकवाड आणि अर्जुनदाचा फिटनेस पाहता पुढच्या वर्षी आणि विजयाच्या दिशेने नक्कीच आपल्या संघाला घेऊन गेले. ऑर्गनाइज चांगली खेळी निश्चितच केल्यानंतर आपल्याला पहिला क्रमांक प्राप्त करू अशी मला आशा अपेक्षा आहे आणि सगळेजण चांगले खेळले त्याबद्दल सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद आणि खूप मजा आली, खूप आनंद वाटला आणि असंच आनंद घेत जगणं हे आयुष्याचं गमक आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्हाला दादा फिटनेस बघून आम्हाला आमची लाज वाटायला. आम्ही बसलोय बाहेर रायगड दादा खेळतोय आत. बरं, पुढच्या वर्षी काय नियोजन आहे मग तुमचं काय नियोजन आहे? हे करायचं, युती करायची सिद्धिविनायक आणि अमरदीप आणि पॅनल निवडून आणायचे. तर माझं असं म्हणणं आहे, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला आणि विषय असा आहे, इसवी सन 1453 मध्ये कॉन्स्टँटिनोपल मग त्या काळचं इस्तंबूल हे तुर्कांनी जिंकून घेतलं. मग युरोपीय लोकांना भारताकडे व्यापारी आशिया खंडाकडे व्यापार करण्याचा मार्ग बंद झाला. मग वास्को द गामा 1498 मध्ये वास्को द गामा 1498 मध्ये केरळला आला. नवीन समुद्री मार्ग शोधता केरळला आला कालिकत बंदरामध्ये 1498 ला. तेथील जामोरील राजाने त्याला व्यापाराची परवानगी दिली आणि मग वास्को पहिले पोर्तुगीज आले, इंग्रज आले, फ्रेंच आले, डच आले, जर्मन आले, पोलंडचे आले आणि मग इंग्रजांनी आई घातली. 150 वर्ष भारतावर राज्य केले. मग अनेक क्रांतिकारकांनी लढा दिला आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. देशाचं हे स्वातंत्र्य असं नाही भेटलं. जहाल गट, मवाळ गट आक्रमक होते, अनेकांना प्राणाची आहुती द्यायला लागली. मग 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. मग आता ह्या देश चालवायचा कसा? मग 2 वर्ष 11 महिने 18 दिवस संविधान लिहायला गेलं आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे संविधान पूर्ण झाले लिहून. 2 वर्ष 11 दिवस 18 महिने. त्याच्यात मसुदा समिती, घटना समिती, याच्यात सर्वात मोठा हात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे लिहिण्यामागं. आणि मग काही देशांकडून मार्गदर्शक तत्वे घेतली, मूलभूत कर्तव्ये असतील, नागरिकांचे हक्क असतील आणि मग 26 जानेवारी 1950 पासून भारत प्रजासत्ताक झाला. म्हणजे त्या दिवसापासून राज्यघटना अंमलात आणली आणि राज्यघटनेला म्हणजे संविधानानुसार देश चालायला सुरुवात झाली. म्हणजे
लोकांनी लोकांसाठी लोकांचे निवडून दिलेले प्रतिनिधी यांनी देश चालवायला सुरुवात केली. अशा पद्धतीने गणतंत्र दिवस आज आहे 77वा 26 जानेवारी 1950. तर आजपर्यंत 26 जानेवारी 2026 77 वर्ष पूर्ण झाले. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. टाळ्या. भारत माता की, भारत माता की. तरी आज भारत स्वतंत्र झाला, भारताला प्रजासत्ताक भारत स्वतंत्र झाला, आज प्रजासत्ताक दिनही पण आहे आणि प्रजासत्ताकही झाला, पण भ्रष्टाचार असन, परत आतंकवाद असन, दहशतवाद असन, लहान लहान लेकरांवर किंवा आया बहिणींवर आज अत्याचार होतोय, बलात्कार असतील, ह्या गोष्टीत भारत आजही पारतंत्र्यात आहे असं मला वाटतं. त्यानुसार सरकारने व्यवस्थित काळजी घेऊन सगळ्यांनी चांगलं वागा, नीट वागा, देश चांगला चालवा. बाकी काय आपलं म्हणणे, चांगलं वागावं, बाकी काय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. छत्रपती थँक्यू नारायण सर, आपलं मनोगत या ठिकाणी आपल्या चॅनेलवर दिल्याबद्दल धन्यवाद. ग्रुप आयोजित मैत्री चषक 2026 या टुर्नामेंट मध्ये चौथा नंबर आलेला आहे आणि आता ट्रॉफी पण भेटली. ट्रॉफी पाहू शकता नारायणच्या हातात, जयच्या हातात ट्रॉफी पाहू शकता. जय ट्रॉफी दाखव, ट्रॉफी जय ट्रॉफी दाखव. तर आम्हाला ट्रॉफी भेटली आणि आमचा 4था नंबर आलेला आहे. तर दरवर्षीप्रमाणे आमची ही नम्रतबारी आहे. तर इथून पुढे आम्ही असंच काम करत राहू. तर मित्रांनो, आज आपल्या वळती गावात विनायकदादा लोंढे मित्र परिवार व दिनकरदादा लोखंडे युवा मंच वळती यांनी मैत्री चषक आयोजित केलं होतं. तर त्या सर्व आयोजकांचे आपण पहिल्यांदा आभार मानू की तुम्ही शेजारच्या 4 गावातील खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म बनवून दिला आणि आता सध्या निवडणुका असल्यामुळं सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देखील तुम्हाला चांगलं मोलाचं साथ दिलं, त्याबद्दल त्यांचं देखील आभार, सर्व पक्षांचे आभार. आणि आता आपण जराशी आयोजकांचे मनोगत जाणून घेऊ. तर दिनकर दादा काय सांगाल? नाही, सलग या 3 दिवस ज्या स्पर्धा झाल्या आपल्या क्रिकेटच्या, अतिशय उत्तम चांगल्या प्रकारे पार पडल्या, शिस्तीमध्ये पार पडल्या, कोणताही गोंधळ झालेला नाही आहे. आणि आमचे जे आयोजक आहेत मैत्री ग्रुप यांनी अतिशय चांगलं उत्तम नियोजन म्हणावं लागेल आणि स्पर्धा यशस्वी केल्या, त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. विनायकदा लोंढे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. विनायकदा, तुम्ही काय सांगशाल? विशेष काय नाही, सर्वांनी मेहनत घेतली, सर्व ग्रामस्थांनी आणि आयोजक या ठिकाणी सर्व आहेत. हे स्पर्धेचं नावच मैत्री चषक आहे. इथं मैत्रीपेक्षा मोठं कुणी नाही. सर्वांनी एकत्रित येऊन ही स्पर्धा त्या ठिकाणी भरवली आणि अप्रतिम स्पर्धा झाली. अतिशय भरपूर प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला. 4 गावची स्पर्धा, वळती असेल, गांजेवाडी असेल, नागापूर असेल, सिंगवे असेल, सर्व ग्रामस्थ क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले आणि हा क्रिकेटचा सोहळा त्या ठिकाणी एक उत्सव संपन्न झाला. मला वाटतं 2 महिन्यातली ही दुसरी स्पर्धा आहे. त्यामुळे दरवर्षी त्या ठिकाणी स्पर्धा होत असतात. या ठिकाणी अनेक दानशूर व्यक्तिमत्व असतात. सर्वांच्या सहयोगातून या ठिकाणी स्पर्धा होत असतात. ज्यांनी मेहनत घेतली त्यांचंही त्या ठिकाणी आभार मानतो. आणि यामध्ये ना सगळ्यात जास्त जी मेहनत घेतली, रात्रंदिवस जी मेहनत घेतली, त्या आकाशासाठी आपण सर्वांनी टाळ्या वाजवा. खरंच त्यांनी खूप मेहनत घेतली. नाही, आकाशबद्दल तो अक्षरशः जे आकाशाला गवसणी घालणारे गगनचुंबी षटकार त्या ठिकाणी ठोकत होतं. तर तो 1 मॅन आर्मी आमचे मयूर बाबू सध्या आउट ऑफ फॉर्म आहे. आता आम्हाला थोडी मीटिंग बसून त्यांच्याबद्दल पुढच्या स्पर्धेनिमित्त काय करावं त्यावेळी अजित आहेत, आता आम्हाला ठरवावं लागेल की आता कसं काय करायचं उपकर्णधाराचं, त्याबद्दल आहे. आता सागर भाऊ त्यांच्या विरोधात असलं की आम्हाला धडकी भरते, त्याच्याबद्दल दुमत नाहीये. त्यांनी सुद्धा अप्रतिम खेळ केला, परंतु शेवटी खेळ आहे. थोडासा एक बॉल सुद्धा त्या ठिकाणी टर्निंग पॉईंट ठरतो. त्यामुळे बॅड लकमुळे कदाचित त्यांना थोडासा क्रमांक मिळाला, परंतु संधी मिळाली असते तर कदाचित पहिलं पारितोषिक त्यांनी सागर दादांनी मला वाटतं एक मॅन ऑफ द मॅच पण घेतली. त्यांचं पण एक आपण सर्व टाळ्या वाजून प्रॅक्टिस छान खेळले. तर चला सर्व सहकार्य आणि पुन्हा भेटूया लवकरच याच मैदानावरती, याच ग्राउंडवरती लवकरच भेटू.